राम कृष्ण रूप पाहता
तुझी संग
तुझे संगती तुझे संगती तुझे संगती तुझे
Oh,
तुझी ये संगती झाली आमची, नाही देखील मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नमंताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दगडिता, नाही देखील ते मिळे
ऐसे देवी प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला मी सेवक झालो तुमच्या गुरु निज चरण आहो स्वामी तुकया देवा श्री विठ्ठल ह्या जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा ज्या काही चरित्र तिला साकारलं त्या चरित्र लिलेचं वर्णन करतात विठ्ठल झाली आमची निश्चिंती भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करीत असतात जगद्गुरु तुकोबरांनी आपल्या वाङ्मय संहितेमध्ये अनेक प्रकरणाद्वारे चरित्राचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग चरित्रामध्ये अनेक पैलू आहेत अनेक विषय आहेत त्या विषयांमध्ये जगद्गुरु तुकोबरांनी किती प्रकरण त्या ठिकाणी मांडलेली आहेत मग काही खेळाचे अभंग असतील काही काव्याचे अभंग असतील काही विराणे असतील काही गवळणी असतील काही खेळी असतील खेळी निराळे आणि खेळाचे अभंग निराळे अशा असंख्य प्रकरणातून विठ्ठल नानाविध प्रकरणाद्वारे तुकोबरांनी त्या प्रसंगानुक्रमे त्या ठिकाणी चरित्राचं वर्णन केलेलं आहे सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे हा काल्याच्या प्रकरणातील आहे परंतु काल्याच्या प्रकरणातील असताना देखील या अभंगाचं थोडस आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे हा अभंग फक्त अभंग नव्हे तुझी संगती झाली आमची निश्चिंती जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याला उद्देशून म्हणतात की भगवान परमात्मा कृष्णा तुझ्या संगतीमध्ये आम्ही राहिलो तुझा सहवास त्या ठिकाणी अखंड आम्हाला प्राप्त झाला आणि त्या योगी त्या संयोगी तुमच्यासाठी कृतार्थ झाला खऱ्या अर्थाने आज आम्ही निश्चिंत झालो ही भूमिका जगद्गुरु तुकोबरांनी मांडली खरी परंतु या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांच्या भक्तीचा कळसा जगद्गुरु तुकोबरांच्या संयमाचा धीराचा निष्ठेचा त्या ठिकाणी कळसा भगवंताची संगत प्राप्त होणे हेच खरं खडतर आहे मोठा सायास त्या ठिकाणी करावा लागतो लोकांना लोगोलोक कशी भगवंताची प्राप्ती होती आणि कसा देव आणला तो याचा मला अजूनही उघड परंतु 4-5 वाऱ्या केल्या की लगे वारं येतं असं म्हणतात आता ते वारं कोणतं असतं हा मात्र चिंतनाचा विषय आहे
परंतु जगद्गुरु तुकोबरांच्या भक्तीचा कळस मी म्हटलेला आहे. तुकोबरांचा धीर, तुकोबरांची निष्ठा. थोडस जगद्गुरु तुकोबरांच्या दृष्टीने त्या अभंगाकडे, त्या भावनेकडे पाहण्याचा प्रयास करा. तुझी ये संगती असा सहज सहवास त्या ठिकाणी भगवंताचा प्राप्त झालेला नाही. त्याकरिता मोठी खरतर साधना जगद्गुरु तुकोबरांनी केलेली आहे. परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना सेवेमध्ये किती संयम असावा, किती धीर असावा, किती निष्ठा असावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबरांच्या अभंग. विठ्ठल मोठमोठे ऋषी मुनी देखील जन्म घेण्याकरिता मागे फिरतात, घाबरतात आणि प्राप्त झालेल्या जन्मानंतर खडतर अघोर अशा प्रकारची साधना करून, तपश्चर्या करून भगवान परमात्म्याला प्राप्त करून या प्रपंचातून मुक्त होतात. मुनी मुक्त झाले परंतु त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरे मोठ्या अभिमानाने म्हणतात, आम्हा विष्णुदासा सुगमतो. म्हणजे जो मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर जे प्रपंचाचं भय निर्माण होतं, त्या भयावर मात करून जगद्गुरु तुकोबरांनी आपली साधना त्या ठिकाणी राखली आहे. मोठा तुकोबरांच्या परमार्थाचा खडतर अशा पृथ्वीचा प्रवास आहे. आणि फक्त या जन्मात नव्हे, मागे जे जे झाले अवतार तुका त्याचे जेवढे काही भगवंताने अवतार धारण केले त्या बरोबर जगद्गुरु तुकोबरांनी त्या ठिकाणी अवतार धारण करून भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे, त्याची उपासना केलेली आहे. आणि त्या संपूर्ण उपासनेचं, त्या भक्तीचं म्हणजे आमचा हा अभंग आहे. विठ्ठल भगवंताची प्राप्ती होणे, भगवंताचा सहवास त्या ठिकाणी प्राप्त होणे हे सहज नाही. नुसतं भगवंताचं नाम घेणं आपल्याला सहज वाटतं, सोपं वाटतं, परंतु सगळे घेतात का? तुका म्हणे सोपे सर्वात असं सुलभ साधन हे भगवंताचं नाम आहे. परंतु सगळं भगवंताचं नाम घेतात असं नाही. श्यामा तोंडनी जो श्यामा आहे त्याला त्याचं वर्म कळालेलं आहे, तो भगवंताच्या नामसंकीर्तनाकरिता पुढे धजावत असतो, सामोरा येत असतो. सुलभ आहे, सहज आहे, सर्व घेतात असं नाही. आजही एवढी मोठी उज्ज्वल वैभवशाली ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदायाची परंपरा असताना देखील कीर्तनात आजही सांगावं लागतं, टाळी वाजवा, भजन करा, त्यांना प्रवृत्त करावं लागतं. मनुष्य जीव स्वतःहून प्रवृत्त होत नाही. मग जेवढं सोपं आहे, जेवढं सहज आहे, तेवढंच असहज देखील आहे. म्हणून त्याकरिता शहाणच व्हावं लागतं. क्षणोक्षणाला त्या ठिकाणी तत्पर असावं लागतं. क्षणोक्षणी मग अशा रीतीने जर आपण शहाणे झालो तर भगवंताच्या नामसंकीर्तनाकरिता पुढे सामोरे येईल. परंतु जगद्गुरु तुकोबराय क्षणोक्षणाला त्याकरिता तत्पर. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मागेही आम्ही हेच करीत आहोत, आजही तेच करीत आहोत आणि पुढेही तेच करण्याचा आमचा उद्देश आहे. केवढी जगद्गुरु तुकोबरांची एकवीस भावना असेल, केवढी निष्ठा असेल. जन्मासाठी देवा तुझी चरण सेवा साभावया. आपण एकादशी पुरतं फक्त जपमान घेतो आणि ती सुद्धा अशा पद्धतीने घेतो की फक्त मनीच पुढे जातात, जप तिथंच राहतात. काहींचा जप चालू असतो परंतु मनी जागच्या जागी स्थिर होतात. कारण तर मनी जपले जात नाही, कारण तर जपाप्रती प्रेम भाव नाही. अंतकरणापासून मनापासून जर त्याची प्रार्थना केली, त्याला आळवलं तर माळेचं देखील त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही.
कामामध्ये काम जाईल हो सर्व सुख होईल दुःखाचे. म्हणून संत महात्म्यांच्या चरित्राचं चिंतन करीत असताना जे जे पैलू आपल्या पुढ्यात आलेले आहेत त्या पैलूचा विचार करून ते आचरणात आणण्याचा प्रयास करा. मग मागेही हेच केलं, आताही तेच करीत आहोत आणि पुढेही तेच करण्याचा प्रयास आहे. एवढी तुकोबांची एक निष्ठता होती. काय करण्याचं आहे? करीती नामाचे हेच केलं. या व्यतिरिक्त काही दुसरं करण्याचा साहस तुकोबांनी केलं नाही. नित्य ध्यात से गोविंदा जन्याची धंदा. कोणता? गोविंदाचे कवाडे गोविंद गोविंद मनाला या छंद. एवढे तुकोबराच्या भगवंताच्या नाम संकीर्तनाशी एकरूप होते. माणसं कीर्तनात येतात फक्त असायला असतात, दिसायला असतात, असायला कुठे असतात. कीर्तनात येऊन जर भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये जर चर्चा करून व्यत्यय आणत असेल तर कीर्तनात येऊन त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी वजना आपल्याला कळालं किंवा सापडला अशातला भाग नाही. बरीचशी मंडळी तर रात्रीच्या कीर्तनात झोप चांगली लागते म्हणून कीर्तनात कारण का घरी गोळ्या खाऊनही झोप येत नाही. परंतु जगद्गुरु तुकोबराय पहा काय म्हणतात, रात्रंगळे अंगी खेळे गोविंद आसनी गोविंद शे गोविंद जागृती स्वप्नी पांढरा आशयाची सेवा जगद्गुरु तुकोबरांची होती. ती कालही आजही आणि उद्याही या सामर्थ्याची होती. म्हणून त्याचं फळ आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्राप्त होत असताना जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतात, तुझा सहवास त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला, तुझी संगत आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि आजपर्यंत ज्या इच्छेने तुझी सेवा करीत होतो ती इच्छा खरी आज त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. इच्छेचे धन्य झालो म्हणून तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. आता कुठल्याही प्रकारची चिंता त्या ठिकाणी उरलीच नाही. म्हणून एक लक्षात घ्या, चिंता अशी आहे की जी चितेवर जाईपर्यंत संपत नसते. परंतु जो जो मनुष्य जीव भगवान परमात्म्याच्या सहवासात राहतो
अखंड त्याच्या नामस्मरण कीर्तनामध्ये राहतो, त्याला चिंता सतवत नाही. बऱ्याचशा मंडळींना तारखा मिळत नाही याच्यात चिंता आहे. मोठं गांभीर्य आहे नाही का. माझं सांगणं आहे, ज्यांना तारखा नसतील त्यांनी प्रमुख तात्याचे सापडले घ्यावे. अन्नदाते देखील एवढे मोठे मोठे आहेत, अधिकार संपन्न. या 7 दिवसामध्ये एकही पदार्थ असा राहिला नाही की जो पंक्तीला नव्हता. भजनही तेवढं जोराचं आणि भोजनही तेवढं जोराचं. किती करावं आणि किती खावं हा प्रश्न होता. चिंता मात्र कोणतीच नव्हती. विठ्ठल सत्य सर्वच ठिकाणी साजरे होत असतात, साजरे होत असतात. परंतु आपण भाग्यवान आहोत ज्या ठिकाणी विश्वंभर बाबांनी भजन केलं. तुकोबांच्या अगोदर 7 पिढ्या ज्या रावळामध्ये अखंड भगवंताच्या नामाचा गजर दुमदुमत होता. जिथं जगद्गुरु तुकोबांचा जन्म झाला तिथं जगद्गुरु तुकोबांनी पुरुषार्थ साध्य केला. ज्या स्थानामध्ये तुकोबांच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये तो विश्वाचा नियंता नांदत होता, नाचत होता, अशा ठिकाणी कुठेतरी एखादं प्रमाण तुकोबांचं टाळ घेऊन उभारून आपल्याला म्हणण्याचं सौभाग्य प्राप्त होते. यापेक्षा भाग्यातील कोणते. एक दिवस जरी येऊन त्या ठिकाणी सेवा प्राप्त झाली तरी जन्माचं सार्थक आहे. विठ्ठलची त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे. तथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते तिचे उत्तम वंदिता. या ठिकाणची चिमूटभर माती जरी आपल्या भाडी लावली तरी जळती दोषाची शुद्ध होती नाही. या ठिकाणाचा आहे, या क्षेत्राचा आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. या सेवा आपल्याला प्राप्त होत आहे. म्हणतात की भगवंता तुझी प्राप्ती झाली आणि आम्ही निश्चिंत झालो. कुठल्याही प्रकारच्या चिंता आता उरल्या. सर्व इच्छा अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. मनुष्याच्या इच्छा पूर्ण झाल्या की त्याला समाधान प्राप्त होते. आणि समाधान प्राप्त होत असताना समाधान त्याचंच प्रतीक आहे. त्याचा अंतकरण चिंतामुक्त आहे. झाली आमची आजपर्यंत ज्या सुखाची अनुभूती घेण्याकरिता आम्ही प्रयास करत होतो, सायास करत होतो, ते प्रत्यक्ष आमच्या सहवासामध्ये नांदत आहे. ते सुख असं सहज प्राप्त होत नाही. ते सुख म्हणजे कोण? प्रत्यक्ष भगवान परमात्मा. सर्व सुखाचे सुखरूप ऐसे तुझ्या तून सांगा. माझा ज्या सुखाची आठवण ध्यानीही मनीही येत नाही. योगिया ते सुख आसनी शयनी हरी सुख पावले. आम्ही निश्चित का बरे होऊ नये. योगीवर्यांच्या मुनीवर्यांच्या ध्यानातही न येणारा अशा प्रकारचं ते सुख अर्थात भगवान परमात्मा आज आमच्या सहवासामध्ये क्रीडा करू लागलेला आहे. आम्ही का स्वतःला धन्य म्हणून आम्ही निश्चित झालो. हे सुख असं सहज त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. बघायला त्या ठिकाणी मिळत नाही. असं सुख त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं. भोग सुखाचे सोहळे ही त्या ठिकाणी सुखोर आहे. प्रगट करीत असताना म्हणतात आमच्याकडे सुख नव्हती अशातला भाग नाही. परंतु आमच्याकडली सुख ही प्रापंचिक आहे, क्षणिक आहे, नाशिवंत आहे. कशाप्रमाणे? तर ताकाप्रमाणे. गरी ताकाचे त्या ताकामध्ये सुखाचा लवलेशही नाही, साराचा लवलेशही नाही. अवघड लोणी ज्या ठिकाणी पूर्णपणे काढून घेतलं जातं, खाली जे आसार राहतं ज्यामध्ये लोण्याचा
सार नाही, साराचा लवलेश नाही. मग खाली जे राहत होते असा त्याप्रमाणे आमच्याकडे ती सुख होती. सरोवराप्रमाणे होती, परंतु आसार होती, तळकट होती. या ठिकाणी भगवान परमात्मा स्वरूपी सार होत का? सार नाम म्हणजे साकार असणार ते सुख हे प्रापंचिक होत, संसारिक होत. कलकटा हा संसार येथे सार भगवंत प्रश्नार्थीप्रमाणे आहे. बरीचशी मंडळी म्हणतात कलकटा हा संसार येथे सार भगवंत. जो संसार कलकट आहे तिथे भगवान परमात्म्याचं सार असेल म्हणून येथे सार भगवंत. तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात ते सुख नव्हतं. म्हणून आमच्याकडे असणारी सुख ही क्षणिक नाशिवंत होती. परंतु तुझ्या सहवासामध्ये येथे नवनीताचे म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही त्या ठिकाणी धन्य झालो. जादी आमची नाही रोग सुखाचे सोडे अंती जगद्गुरु म्हणतात की भगवंत अशा प्रकारचं अमोल शाश्वत अबाधित स्वरूपाचं सुख तुझ्या सानिध्यामध्ये जर प्राप्त होत असेल तर तुला सोडून आम्ही कसं राहू. तुकोबांचं एक भाव एवढ्या विपुल प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या सुखाची प्राप्ती होत असेल. कदाचित तुझ्या अंतकरणामध्ये तो भाव निर्माण होईल की आता अवघे आपले संगडी गोपाळ त्या ठिकाणी तृप्त झालेले आहेत, कृतार्थ झालेले आहेत, धन्य झालेले आहेत, विचिंत झालेले आहेत. मग आता आपण यांना सोडावं, यांना दूर करावं. तुझ्या मनामध्ये आमचं तर येणार नाही. आम्ही तर तुझ्या सहवासामध्ये राहू. त्याकरिताच आमचा जन्म आहे, त्याकरिताच आम्ही जन्म घेत आहोत. तू जरी दूर केलंस तरी तुला सोडून आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे ठोपा. तू जरी दूर केलंस आम्ही तर जाणार नाही. बरीचशी मंडळी आपल्या इच्छित मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण झाल्या की भगवंताला विसरतात. विनोदाने काही मंडळी सांगत असतात
जर नवस नाही पुरविला तर लोक देव देखील बघणार. एकवीर भाव उपासना करीत असताना भगवंताच्या खाली असावा. देह देखील समर्पित करण्याची वेळ आली तरी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित ही आर्तता अंतःकरणामध्ये असावी. एवढा दृढ भाव असावा. नाहीतर देह जावं अथवा राहो हा अभंग सेवेला घेतला आणि त्या अभंगावर कीर्तन करताच कीर्तनकारांनी पाहून अशी त्या ठिकाणी भक्ती नसावी, तशी उपासना नसावी. निस्वार्थ भावनेने भगवंताची प्रार्थना केली, त्याला आळवलं की तो भक्तांकरिता धावून येतो असा तो भगवान परमात्मा. हा केसरी सेवडी धावून याच तेवढी आर्तता आपल्या अंतःकरणामध्ये असणं आवश्यक आहे. ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहिजे. तुकोबरांच्या येथील भावाचं दर्शन त्या ठिकाणी होतं. ही इच्छा जरी पूर्ण झाली तरी भगवंता तुला सोडून आम्ही जाणार नाही. भले तू आम्हाला लाथडून दूर केलं तरी चालेल. तुका म्हणे आता आम्ही जवळता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोडे सत्ता आणि त्या सप्ताहाची आज सांगतेची अर्थात कालेची कीर्तन सेवा. जगद्गुरु तुकोबरांच्या 375व्या सदैव वैकुंठ सोहळ्यानिमित्त वर्षभर तीर्थक्षेत्र देहूमध्येच नव्हे तर देहू बरोबर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील लहान मोठ्या प्रमाणामध्ये परंतु मोठ्या भक्तिभावाने मोठ्या आनंदामध्ये मोठ्या वैभव आणि ऐश्वर्याने जगद्गुरु तुकोबरांचे सोहळे एक ठिकाणी संपन्न. परंतु जगद्गुरु तुकोबरांच्या 375व्या सदैव वैकुंठ सोहळ्याच्या निमित्ताने औचित्याने सोहळे संपन्न करीत असताना काही मंडळींचा त्या ठिकाणी लाभात्मक भाव हा पूर्ण झाला. सदोदित अखंडित त्या सेवेचा लाभ त्या ठिकाणी प्राप्त व्हावा आणि तो प्राप्त होतच असावा राहावा अशा काहींच्या भावना त्या ठिकाणी वर्षभर तीर्थक्षेत्र देऊमध्ये मुख्य देऊळवाड्यामध्ये आणि सदैव वैकुंठ गमन प्रांगणामध्ये अखंड हरिनाम उत्सव साजरा त्या ठिकाणी झाला. परंतु त्यातले काही मंडळी अशी भावप्रधान भक्तिप्रधान होते की ज्यांनी प्रतिवर्षी सत्ता करण्याचा घातच होता. त्यातीलच आमचे लाडके स्नेही प्रमोद महाराज पवार त्यांनीही देव संतांकडे विनंतीपूर्वक त्या ठिकाणी प्रार्थना केली की म्हणजे महाराज प्रतिवर्षी मला तुकोबरांच्या पंढरीनाथाच्या सानिध्यामध्ये सहवासामध्ये सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी द्यावी. आणि देव संस्थांनी ती मान्य देखील केली. कारण का वर्षभर प्रत्येक संस्थांच्या उत्सवामध्ये सोहळ्यामध्ये ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात आणि त्यांना अर्थात सहकार्याचं आशीर्वादाचं जे सामर्थ्य प्राप्त होतं तेही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रकाश आप्पा असतील, इतर पैसे मामा असतील, याही मंडळींनी त्यांना पुष्कळ भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये तुकोबरांची पंढरीनाथाची सेवा करण्याची जी इच्छा होती ती त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि हे सप्ताहाचं दुसरं वर्ष आहे. पहिला सप्ताह झाला तो जगद्गुरु तुकोबरांच्या सदैव वैकुंठ गमनाच्या गोपाळपूर क्षेत्री त्या प्रांगणामध्ये झाला. आणि हे दुसरं वर्ष जगद्गुरु तुकोबरांच्या पावला मुख्य देऊळवाड्यामध्ये संपन्न होत आहे. ही आजची कालेची सेवा आहे. कालेचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन, पगाराचं कीर्तन. परंतु यामध्ये कुणाला पगार नाही बसला. इथं या सप्ताहाचा नियम असा आहे, तुम्ही आम्ही खेळी खेळली दादा ओळी आनंद, आणि तो नियम आमच्या प्रकाश आपण घालून घेतलेला नाही. आता जिथं प्रत्यक्ष प्रकाश असतो तिथं अंधकार कसा निर्माण, त्यामुळे कुठल्याही प्रकार
कशाचं 8 दिवस उत्सवामध्ये मानधन नाही, कोणाला नारळ नाही, फक्त तुम्ही आम्ही खेडी पिढी कथा थोडी आनंद या न्यायाने एकत्रित येऊन तुकोबऱ्यांच्या चरणी पंढरीनाथाच्या चरणी सेवा समर्पित करायची. विठ्ठल पुन्हा काकड्यापर्यंत सर्वांनी त्या ठिकाणी सेवेचा आनंद घेतलेला आहे. आणि आज त्या सेवेची पूर्तता भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचं, त्याचं चरित्र मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने गायचं, याची अनुवाद सदा नंतरच प्रसादाचं सेवन करायचं नाही का. मग आजचं कीर्तन हे काव्याचं कीर्तन नाही का. मग असा भगवान परमात्मा त्याच्या चरित्राने त्या ठिकाणी चरित्राच्या उच्चारणाने काव्याचा प्रसाद प्राप्त होत असतो. त्याच्या चरित्राचं वर्णन का करावं तर तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. भगवान परमात्म्याचं चरित्र कोणी लहान असो, मोठा असो, दीन असो, दुर्बळ असो, सर्वांकरिता सुखाची रास आहे. दीन आणि दुर्बळाची सुखरासी आहे कथा. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. त्याच्या चरित्राचं वर्णन का तर त्याचं कारण आहे भगवान परमात्मा हा चारित्र्य संपन्न आहे. आणि जो चारित्र्य संपन्न असतो अशांचं चरित्र उच्चारण करावं. त्याच्या चरित्राचं वर्णन का तर त्याच्या कृपेने या भवसागरातून आपण सहज देवया करून जाऊ. त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. भवसागरीचे उंच नीच तो या भवसागरातून तारून नेण्याचं सामर्थ्य हे फक्त भगवान परमात्म्याच्या कडे आहे. म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. आता भगवंताचं एवढं प्रचंड विशाल स्वरूपामध्ये चरित्र आहे, त्या चरित्राचं वर्णन करावं. त्या ठिकाणी की भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार घेतल्यानंतर प्रामुख्याने ज्या 2 स्वरूपामध्ये चरित्र साकारलं त्याचं वर्णन करावं आणि त्यानंतरच प्रसादाचं सेवन करावं. आपण भगवान परमात्म्याच्या कार्याच्या प्रसादाचे अधिकारी ठरत नाही हे मात्र नाही. विठ्ठल असा भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आला, रूपाला आला, नावाला आला, आला मावा तुका झाला
स्वतः जो निर्गुण निराकारी आहे, जो अव्यक्त आहे, तो व्यक्ताला पावला, तो सगुण स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. कोणाकरिता? भक्तांकरिता. आणि भक्तांकरिता भगवान परमात्मा अवताराला येत असतात, परंतु कृष्ण अवतार त्या पुढे एक पाऊल पुढे आहे. गोपाळांनी आत आलं, जी जी सेवा केली, उपासना केली, त्या सेवेचा ऋणभार भगवान परमात्मेवर निर्माण झाल्यानंतर तो ऋणभार भगवंताला सहन होईना, म्हणून त्या ऋणातून मुक्त होण्याकरिता विशेष तत्वाने भगवंताने कृष्ण अवतार धारण केलेला आहे. जो अविनाशी आहे तो आकाराला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. असा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरित झाल्याबरोबर गोकुळातील अवघी स्थिती ही बदलून गेली. गोकुळीच्या सुखा म्हणतात की आता त्या गोकुळातलं काय वर्णन करावं. अवघ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होऊ लागलेला आहे. फक्त भगवंताचे येण्याने आपल्या शेजारच्याला मूल झालं तर आपल्याला आनंद होत नाही. आपण फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून पेढा हातात घेतो नाही, परंतु खात नाही, कारण तो अंतःकरणच आपलं तेवढं मुली नाही. एखाद्याच्या सुख दुःखांमध्ये समाविष्ट होणे, सहभागी होणे ही वृत्ती जणू काही संपुष्टात आली नाही. काही मंडळी अशी आहेत की आपल्या समोरचा जर जास्तच आनंदात असेल तर अनाकरण याचं पोट शिवून उठतं. अशी ही काही माणसं आहेत की त्यांना समोरच्या व्यक्तीचं चांगलं पाहवत नाही, देखवत नाही. अशी मंडळी समाजामध्ये दिसली की समजावं हे गलीने ग्रासलेले आहेत. असत्यासी ज्यांना असत्य प्रिय वाटतं, दुसऱ्यांबद्दल जे कटू असेल, वाईट असेल, त्याच्या श्रवणाने त्यांना तो आनंद प्राप्त त्या ठिकाणी होत असतो. परंतु गोकुळामध्ये अशी स्थिती नव्हती. आनंद नारी अवघ्या गोकुळवासियांना आनंद झाला भगवंताच्या येण्याने, आणि तो आनंद ते व्यक्त करू लागलेले आहे. आपल्याला आनंद झाला की त्या आनंदाचं आपण सादरीकरण करतो, म्हणजे सेलिब्रेशन करतो, कुठेतरी धाब्यावर जा वगैरे 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 नाही. परंतु गोकुळवासियांनी मोठ्या सात्विकतेने तो आनंद त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. गोडिया तोरणे त्याच्या चरित्राचे पोवाडे मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी गोकुळवासी गाऊ लागलेले आहे. एवढा आनंद गोकुळामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला, तो आनंद प्रगट करू लागले. ही कथा गाती गाणी दारासमोर सुंदर प्रकारच्या गुढी उभारलेल्या आहेत, दाराला तोरणं काढलेली आहे, सडा समार्जन करून त्या ठिकाणी रांगोळ्या रेखाटलेल्या आहेत, आणि त्याच्या चरित्र कथा त्या ठिकाणी मोठ्या आनंद आणि भक्तिभावाने गावं लागलेले आहे. अवघ्या गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा होऊ लागलेला आहे नाही का.
आणि प्रत्येक गोकुळातील गोपाळ गवळणी त्या ठिकाणी नंदाच्या वाड्याकडे धाव घेऊन लागले. कधी एकदा कृष्णाला पाहावं नाही का, ही स्थिती त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि जो तो नंदाच्या वाड्याकडे धाव घेऊ लागलेला आहे. अवघ्या नंद राजाच्या वाड्याबाहेर महाराज बारी लागलेली आहे. जो जो आत जाईल तो बाहेर येईच ना. कारण की आत गेल्यानंतर स्थिती अशी निर्माण होते की आत गेल्यानंतर भगवंताला पाहिजे आणि भगवंताला पाहिलं की प्रत्येक गोकुळातील गोकुळवासियांना त्या ठिकाणी समाधी लागली. कारण ते भगवंताच्या स्वरूपाचं हे सामर्थ्य आहे. पाहिल्या वेद लागी पैसे जीवी जळोनी, तो आहेच तेवढा सुंदर. सावळे ब्रह्म आवळ्या दिवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा प्रवीश शिखरा रूपरिया. मग त्याला पाहताच त्या ठिकाणी समाधी लागत. ही अवस्था त्या ठिकाणी निर्माण होऊ लागली. बाहेरची माणसं महाराज तातडली, कारण का आत गेलेली ही पुन्हा बाहेर येईच ना. नंतर राजाने त्या ठिकाणी सगळ्यांना जागर केलं आणि वाड्यातून बाहेर काढलं. बाहेरच्यांना आत घेतलं. आपल्या रूपाने, आपल्या कलेने, आपल्या गुणाने सर्वांना आपल्याकडे आकर्षित त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केले. तुकाराम म्हणे, चंदे सर्वांना आपल्या रूपाने छंदाने आपल्याकडे आकर्षित केलं आणि सर्वांच्या चित्ताची चोरी केली. भगवंताने जी काही लीला केलेली आहे त्याच्यात चोरी केली, ती चित्ताची केलेली आहे. त्या ठिकाणी रूप केलेलं आहे. चित्त चोरी तुका म्हणे आणि चित्ताची चोरी केली की अवघ्या गवळणी गोपाळ हे भाव आणि आपल्या अंतर्गत ती अवस्था ते प्रगट करत. हरिले माझे हरिले सर्वांच्या चित्ताची चोरी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केली. त्याचं कारण
भगवंत परमात्म्याने ज्या कारणाकरिता अवतार धारण केला होता ते कारण साधन हे भगवान परमात्म्याचं कर्तव्य होतं. त्याकरिता सर्व गोकुळातील गोपाळवासी त्या योग्यतेचे बनावे. कारण तुका म्हणे देवापाशी विठावसे यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, शंका आहे. बऱ्याचशा मंडळींना भगवंताची उपासना करीत असताना वाटतं की हा आपल्यावर कृपा करेल की नाही. उपासनेमध्ये शाश्वती नाही, उपासनेमध्येच विश्वास नाही. काहींची भक्ती ही व्यभिचारी भक्ती असते. सोमवारी शिवाची उपासना, मंगळवारी देवीची उपासना, बुधवारी परत पंढरी रायाची उपासना, नाही इथपर्यंत विठ्ठल उपासना व्हायच्या. आता वाराप्रमाणे माणूस बंद बदलू लागले. सोमवार असला की अवघे विभूती धारण करून येतात, मंगळवार आले की सगळे भंडारा. म्हणजे मी उपासनेचं सांगतो. आणि बुधवारी एवढा मुक्ता द्यायला जातो कारण तो प्रत्येक जण मुक्ता लागण्यामध्ये अग्रेसर असतो. परंतु आम्ही मागतो मुक्का धारण करतो आमच्या पंढरीनाथाला प्रिय आहे म्हणून प्रिया होते तुळशी मुक्का तुळशीचं प्रतिकरी भगवान परमात्म्याने चित्ताची चोरी केली ती कशा करिता तर सगळे गोपाळ त्या ठिकाणी एकत्रित राहावेत. कोणाच्याही अंतकरणामध्ये त्या ठिकाणी संदेह निर्माण होण्यास मज्जाव त्या ठिकाणी होऊ नये. मग सर्वांना आपलंसं केलं. काही मंडळींना पटत असतो, आवडतही असतो, त्यांच्या मनामध्ये रुजतही असतो, नाही का. फक्त अहंकारापोटी अभिमानापोटी ती मंडळी समाविष्ट होत नसते. म्हणून भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्यांची निवड केली. माझी कोण निवडावी आणि त्या ठिकाणी आपल्या सौंदर्यांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. सर्वांना आपलंसं केलेलं आहे आणि सर्वांना आपलंसं करून भगवान परमात्म्याने सर्वांना आवाहन केलं, चला वळू सर्वांच्या चित्ताची चोरी केली, सर्वांना आपलंसं केलं आणि गायी वळण्याच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करून गोकुळातून बाहेर काढलं. कोणत्या गोकुळातून महाराज? या देहरूपी गोकुळातून बाहेर काढलं. अर्थात जोपर्यंत आपण देहासंबंधी आशा सोडत नाही, देहावर उदार होत नाही, तोपर्यंत आपण प्रसादाच्या अधिकारी नव्हे बरं. म्हणून जगद्गुरु तुकोबांची सुंदर प्रार्थना आहे, देवा देहाचा विसर पाडीतोच. मग देहावर त्या ठिकाणी उदार व्हावं. देहासंबंधी असणारी आसक्ती ती संपुष्टात यावी आणि भगवान परमात्म्याचा प्रेमामध्ये ध्यास असावा. बऱ्याचशांच्या मनात असतो, परंतु देहासंबंधी आसक्ती असल्या कारणाने आपण जे हरिकीर्तन स्वतःही जात नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ देत नाही. मग सर्व इच्छा अपेक्षांचा त्याग करून उदासनाच्या मागे तुका म्हणे धावे मागे
जे देहावर उदासीन झालेले आहेत त्यांना भगवंताकडे जाण्याची आवश्यकता नाही, देवच त्यांच्या पाठी लागतात. मग या देहावर जोपर्यंत उदार होत नाही त्या संयोगाने चला वळून गोकुळातून त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या आहेत. गायी चालण्याच्या निमित्ताने त्या गाया कोणत्या तशी इंद्रिय स्वरूपी गायी त्या ठिकाणी उद्धवाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबरे होते. आणि तुकोबरे सामान्य नव्हते महाराज. तुका जरी सहज बोले वाणी त्याचे गरी वेदांत किंवा जोवरी तोवरी संतपणाची या गोष्टी जवळ वेती नाही तुक्या सवयी धन्य तुकोबा समर्थ किंवा सूर्याची या परी तुका डोकी क्रीडा करी धन्य मानावी नाही भाग्या मी तुका देखीला हा अधिकार तुकोबऱ्यांचा होता. मग उद्धवाच्या रूपाने तुकोबरे तिथं होते. तरी होतो आम्ही निद्रांता होतो काही सवेची लंका घेत वानर गोवड काही सवे चालित फिरत असो भेद नाही देवा मायेक दे. त्या ठिकाणी तुकोबरे उद्धवाच्या रूपाने होते. म्हणजे भगवंता ठीक आहे, तू आव्हान करीत आहे, तुझ्या आव्हानाला सदैव आमची साथच आहे. नाहीतर आजच्या काळामध्ये जो सकाळपासून सायंकाळपर्यंत आपल्या सोबत आहे तो रात्री आपलंच काम करेल असं नाही. जो रात्री चर्चेला आपल्या सोबत बसेल तो म्हणजे आपला असेल असं नाही. कोण कोणत्या भावनेचे कोणाच्या मनामध्ये काय चालतं हे आपण सांगू शकत नाही. फक्त सोबत आहे म्हणून आपला म्हणावं, शिवाय काय नाही. विठ्ठल त्या ठिकाणी गोपाळांची संगत अशी नव्हती. गोपाळ कसे जरी असते तरी ते निष्ठावान माणसं आजकाल मिळणं हे फार कठीण आहे. ब्रह्मादिकांनी त्या ठिकाणी गोपाळांची अवहेलना केली. गवळ्यांची ताप केली. ही गवळ्यांची पोरं आहेत. 8 दिवस महाराज गोपाळांनी आंघोळी केलेली नाही. आपण दिवसाला 2 वेळेस आंघोळतो. काय करेल साबण, परंतु गोपाळ महाराज दही दूध त्या ठिकाणी आपण मस्त झालेली आणि दही दूध खूप त्या ठिकाणी सेवन केलं की असे दिवस असते की सर्दी पडसं त्या ठिकाणी होत. मग त्या ठिकाणी नाकातून रसमानी काय बासुंदी काय. आपण माणसं हुशार आहोत. आपण आपल्या सदरेच्या खिशातून त्या ठिकाणी रुमाल काढतो, रुमाला गोळा होतो, पुन्हा सदरेतच ठेवतो. परंतु गोपाळ असे नव्हते. आपल्या बाजूबंदाला तसं नाक पुसायचे
गवळीयांची तकदीर गोडच आहे. परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये जो भाव होता तो भगवान परमात्म्याच्या ठाई विविध होता. एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. म्हणून थोडे परिनिरे माणसं थोडी असावी परंतु निष्ठावान असावी. भगवंताच्या आव्हानाला साथ धरली देवा ठीक आहे. तू म्हणतो गायी राखण्याकरिता चला आम्ही येण्याकरिता तयार आहोत परंतु आमची एक आट आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले आता तर म्हणले तुझ्या आव्हानाला साथ आहे आणि म्हणजे आता परत आठ म्हणजे काय जागा वाढून पाहिजे का म्हणजे भगवंता तशी काही इच्छा नाही. तुका म्हणे तू इतरा तुम्ही इतर मी जाणो. भगवंता सर्व काही आम्ही राहतो जसं तू म्हणशील तसं. पण तुझी मनारूपी गाई आहे ही मात्र तू राह. मनरूपी गाई सामान्य नव्हे महाराज. 10 वर्ष सांभाळावं तर गाई एक चिल्लार सांभाळली. चिल्लार गाई अशी आहे जर मालकाच्या हातून जर सकाळी जर सुटली सायंकाळपर्यंत अवघा शिवार फिरवली. हे खिल्लार गाईचं वैशिष्ट्य आहे. आणि अशी खिल्लार जातीवंत गाई सांभाळणं हे देखील ऐश्वर्याचं प्रतीक आहे वैभवाचं प्रतीक आहे. अति चंचल मग ती मनरूपी गाई तू राख का म्हणजे तुम्ही करा तुम्ही आता मी सांगून गेलो तो मला एवढं चातुर्य येतो तो मला एवढी विद्वत्ता. दश इंद्रियांमध्ये मन हे प्रधान सगळं इंद्रिया मन हे प्रधान. मग मनरूपी प्रधान गाई सांभाळली की इतर दक्ष सहज सांभाळले जातात. त्याला ऐकही म्हणायची गरज नाही आणि म्हणायची गरजही नसते त्याला कळतही नसते नाही का. मग इतर ज्या मी भगवान परमात्म्याच्या सोबत त्या ठिकाणी अवघे गोपाळ गायी राखण्याच्या निमित्तानं संयोगाने गोकुळातून बाहेर पडलेले आहेत. वृंदावनामध्ये आल्यानंतर सर्व गायी चरण्याकरिता सोडलेले आहेत. यमुनेच्या पवित्र काठावर कदंब वृक्षाच्या छायेमध्ये एक विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन केलेलं आहे. पूर्वी आपले ही वाढ मधील वगैरे गायी राखण्याकरिता गेले गायी चरायला सोडली की तो काहीतरी खेळाचं आयोजन व्हावं. गोपाळांनी त्याचप्रमाणे खेळाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. यमुने पावडी मांडीला खेळ म्हणे गोपाळ गडियांचे हाल मांडा पावडी सांगा मोकळी. नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन केलेलं आहे. चेंडू फळी असेल हमामा असेल हुतुतू असेल लगोऱ्या असेल नाही सूर तारंत्या असेल चौऱ्या पाट्या असतील नाना प्रकारच्या त्या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 2 संघांमध्ये त्या ठिकाणी खेळ हा ठाकलेला आहे. एक संघ बलराम दादाचा आणि एक संघ त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचा आहे नाही का. दोन्ही भावाचे 2 संघ आणि त्या 2 संघांमध्ये त्या ठिकाणी खेळाचं आयोजन सुंदर त्या ठिकाणी खेळ रंगलेला आहे. आता खेळ कितपत जोपर्यंत भूक लागली नाही तोपर्यंत खेळाचा आनंद असतो. आणि त्या ठिकाणी सर्वांनी भगवंताला साथ घातली म्हणजे काम विभाग खेळाचे सुख त्या ठिकाणी भगवंता आता खेळ बास कर म्हणते. आता आम्हाला भूक लागलेली आहे. तुका म्हणे आता खेळ मोडावा पडला. आता हा खेळ मोड बास कर. आता खेळामध्ये तेवढं रस राहिलेला नाही. मग सर्व गोपाळांच्या इच्छेला त्या ठिकाणी प्रतिसाद देत भगवंतांनी अवघ्यांच्या शिदोऱ्या मागून घेतलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी प्रवासाला निघालो शिदोरी म्हणजे काय तहान लागू भूक लागू आपण सोबत आपापल्या करिता बांधले घ्यायचे. पूर्वीच्या काळी अगदी कीर्तनकार देखील परगावी त्या ठिकाणी कीर्तन सेवेकरिता जात असताना इष्टचा प्रवास असायचा. पूर्वी काही स्वतंत्र किंवा खासगी वाहन असायची आणि रस्ते देखील त्या ठिकाणी मुख्यच रस्ते असायचे. आणि मग गावकरी आपल्या गावातून बैलगाडी घेऊन त्या ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत यायचे आणि मग कीर्तनकारांना घेऊन जायचे. कीर्तनकार पण असे असायचे की एकदा त्या गावात गेले की 3-3, 4-4 दिवस कीर्तन करायचे. काकड्याला पण तेच असायचे, हरिपाठाला तेच असायचे, कीर्तनालाही तेच असायचे आणि जागराला देखील तेच असायचे.
मला वाटतं अशी पद्धत पुन्हा सुरू करायला काय हरकत नाही. आणि असा त्या ठिकाणी उत्सव असायचा नाही का, त्याची निष्ठावंत मंडळी असायची. मग त्या ठिकाणी आपापली शिदोरी त्या ठिकाणी बांधून घ्यायची. त्या ठिकाणी भाजी असेल, पोळी असेल, भाकरी असेल नाही का, आणि ती शिदोरी बांधून प्रवासाला जायची. अशी प्रत्येक गोपाळांनी त्या ठिकाणी आपापली शिदोरी बांधून आणली. कुणाची ज्वारीची भाकरी, कुणाची बाजरीची भाकरी, कुणाची तांदळाची भाकरी, कुणाची नाचणीची भाकरी, कुणाची सातूची भाकरी, कुणाची मक्याची भाकरी नाही का. भाकरीचे एवढे प्रकार असतात. आजकाल लोकांना भाकरी मिळत नाही महाराज. भाकरी खाण्याकरिता हॉटेलमध्ये जातात, चोरीमध्ये भाकरी. भविष्यात तर असा काही काळ येऊन ठेपेल नाही का की पाठ्यपुस्तकामध्ये धडा घालावा लागेल, याला भाकरी म्हणतात. पूर्वीच्या काळी अशी भाकरी केली जात असायची नाही का. आणि त्या ठिकाणी नामांकित प्रकारच्या त्या ठिकाणी भाकरी असेल, चवीप्रमाणे त्या ठिकाणी कोरड्यास घेतलं जायचं. कोणाची लिंबाची फोड असायची, लोणचाची फोड असायची, कुणाचं बेसन असायचं, कुणाचं वांग असायचं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी. आता वेळ आपल्याकडे नाही, नाहीतर नुसते बेसनाचे एवढे प्रकार आहेत नाही का. बेसन निराळं, आळं निराळं, पिठलं निराळं, झुणका निराळा नाही का. आमच्या आपल्याला माहिती महाराज बेसन असं आहे. बेसनाची वडी तुम्ही खाल्ली का नाही मला काही ठाऊक नाही, परंतु बेसन जसं रटरट करून तसं त्याला हलवावं. खाली कढईला लागलं नाही पाहिजे. कढईला लागलं की ती सुगरण म्हणूच नाही. म्हणजे मी इकडं तोंड करून बोलतो, इकडं काय बोलतो लाडक्या बहिणीला आपल्याची इच्छा नाही. आणि मग ते बेसन हातावं आणि घट्ट झालं की मग असं त्या ठिकाणी कढईला लावावं. लावल्याच्या नंतर जरा थंड झालं की मग हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावर टाकायची. त्याच्यानंतर त्या ठिकाणी किसावून खोबऱ्याचं पीस टाकावा आणि ते त्याच्यावर टाकावं. त्याची नंतर वडी पाडावी त्याच उठणे. आणि ती वडी महाराज घ्यावी. काय तुमच्या काजू कतलीला करतात, तोंडात ठेवल्याबरोबर गरगरती बेसनाची वडी. एवढा तो आनंद. आता जुनं ते सोनं एवढीच कोण फक्त राहिली. प्रत्येकाच्या नानाविध प्रकारच्या शिदोऱ्या. कुणाची बेसन भाकरी, कुणाचं त्या ठिकाणी वांग्याची भाकरी, कोणाची लोणचं वगैरे. सर्वांच्या शिदोऱ्या भगवान परमात्म्याने एकत्रित केल्या आणि आपली नवनीताची शिदोरी त्या ठिकाणी एकत्रित करून त्याचा केला काला. एकापेक्षा अनेक पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला नाही का. आणि तो आपल्या हाताने एकत्रित करून गोपाळाला मिळवला होता. हे मोठं लक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, अभ्यासाला तो काला एकट्याने कोणी सेवन केलं नाही, एकमेकांना भरवलेला आहे. म्हणून आजही आपल्या पद्धत आहे नाही. खिरापतीचा प्रसाद असो अथवा काल्याचा प्रसाद, तो प्राप्त झाल्यानंतर आपण एकट्याने तो खाल्ला जात नाही. एकमेकांना आपण वाटतो नाही, समोरच्यालाही देतो, त्याच्याकडूनही घेतो. हे मोठं त्या ठिकाणी एकतेचं समानतेचं प्रतीक आहे. एकमेका देऊनची सुखे घालून का. तर या काल्याचं सामर्थ्य एवढं असं आहे की हा काला वैकुंठात नाही, वैकुंठ काही काल्याचे. आणि तो काल्याचा प्रसाद भगवंताच्या हातून प्राप्त झाल्याबरोबर अवघे गोपाळ भगवंताच्या भोवती फेर धरून नाचू लागले. भगवंता याच प्रसादाची आम्हाला त्या ठिकाणी आस होती, तो तुझ्या हाताने त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत आहे. या प्रसादाकरिता आम्ही वारंवार जन्म घेतला, आजही घेतला आणि कुठेही घेत राहू. उपजोनिया पुढती वैकुंठी तो व्हायचे नाही काही कार्याचे. तो काल जो यमुनेच्या काठावर संपन्न झाला देव भक्तांच्या ऐक्याचा काळा, देव भक्तांच्या प्रेमाचा काळा, देव भक्तांच्या निर्भीड भावाचा काळा, देव भक्तांच्या निष्ठेचा काळा. तो काला कोणता? हरिनामाचा
खिचडी कावा प्रेमे मुक्ता साधना तो काला कोणता तर तो हरिनामाचा नामोत्सव कीर्तनाचा कावा आणि तो देवभक्तांच्या सोहळ्यामध्ये त्यांनी अनुभवलेला आहे. मग असा काल्याचा त्रास प्रत्येक गोपाळ एक विधाना भरू लागलेला आहे. भगवंताने देखील त्या ठिकाणी आपल्या गोपाळाचा संघटना आपल्या हाताने बनवलेला आहे आणि आनंदाने भगवंताच्या भोवती खेळ नाचू लागलेला आहे. प्राप्त झालेला प्रसाद त्या प्रसादाचा आनंद ते गोपाळ त्या ठिकाणी व्यक्त करू लागलेले आहे. आता ही संपूर्ण लीला देवाधिक पाहू लागलेली आहे. आता त्यांची इच्छा निर्माण झाली परंतु अंतःकरणामध्ये लज्जेचा भाव निर्माण झाला. लाजे त्या शिवाताना कांद्याची एक असे देवजरी झाले मासे सोनिया असे तिरी सांगते. गोपाळांच्या समवेत आपण त्या ठिकाणी प्रसाद कसा सेवन करावा. गोपाळ दीन आहेत लहान आहेत. अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी लज्जेचा भाव निर्माण झाला म्हणून प्रसादाला त्या ठिकाणी ब्रह्मादिक मुक्त केले. युक्ती काय काढली तर यमुनेच्या जळामध्ये आपण मत्स्य रूपाने त्या ठिकाणी वास्तव्य करू आणि जेव्हा काल्याचा प्रसाद सेवन करून गोपाळ पाणी पिण्याकरिता यमुनेवर येतील आणि पाणी पिऊन हात धुतील त्यावेळेस हाताच्या बोटाच्या नखाच्या मध्ये जो प्रसादाचा अंश घेतला जाईल तो हात धुतल्यानंतर त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडेल आणि मत्स्य रूपाने तो प्रसादाचा अंश आपण सेवन करू नाही का. हे ब्रह्मादिकांची युक्तीवर सरळ निर्लज्ज होऊन जर गेला असता तर पंक्तीला बसवलं असतं. भगवान श्रीकृष्णाने देखील त्या ठिकाणी प्रसाद देऊ केला असता. गोपाळांनी देखील मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने ब्रह्मादिक देवी देवतांना तो प्रसाद भरवला असता. परंतु अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी लज्जा निर्माण झाली. म्हणून एक लक्षात घ्या पंक्तीला बसताना कधीही लाजू नये आणि दुसऱ्याला लाज वाटेल एवढं खाऊही नाही. प्रसादाचे अधिकारी ठरत नाही. भगवंताने लगोलग त्या ठिकाणी गोपाळांना सूचना केली की म्हणजे आपापले हात म्हणजे कमरेला पुसा आणि मग पाणी पिण्याकरिता जावा. एक दृष्ट होते म्हणजे आज्ञा केल्याबरोबर सर्वांनी कुसोनिया असे पिरी सांगा ते हात त्या ठिकाणी मत्स्य रूपाने जरी अवतरित झाले ब्रह्माने तरी काल्याच्या प्रसादापासून विमुख राहिले दूरच आहे का तर अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी लज्जेचा भाव होता. गोपाळ हे निर्लज्ज होऊन भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये नांदत होते. एवढा त्यांचा चंद्र देवा काल सेवा भगवंता व्यतिरिक्त इतरांना ते जाणताच नव्हते. एवढे भगवान परमात्म्याशी त्या ठिकाणी एकरूप झाले आणि त्या काल्याच्या प्रसादाने तृप्त झाले आणि भगवंताशी त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करू लागले. भगवंता या प्रसादाकरिता आम्ही वारंवार जन्म घेऊ व येऊ काला खाऊ दैवात भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद गोपाळांनी उद्धवाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबांनी त्या ठिकाणी प्राप्त केला. संत महात्म्याची मोठी पुण्याई आहे, मोठे उपकार आहे.
संत महात्म्यांच्या कृपेने आपल्याला प्रत्येक सप्ताह त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होत असतो. उत्सव कोणता का असावा नाही का, काला हा त्या ठिकाणी आहेच नाही का. तो त्रिदिनात्मक असो, पंचदिनात्मक असो अथवा अखंड हरिनाम सप्ताह असो, 7 दिवसाचा असो, काल्याचा प्रसाद हा त्या ठिकाणी प्राप्तच होत असतो. विशेष आधार व संत संत महात्म्यांच्या कृपेने आपल्याला पदोपदी त्या काल्याच्या प्रसादाचा अनुभव त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. काल्याच्या प्रसादाचा अधिकार प्राप्त होत असतो. म्हणून संत महात्म्यांचं मोठ्या आनंदाने, प्रेमाने, भक्तिभावाने भजन करायचं. आजचा काला हा खूप विशेष आहे. कारण तर काल्याकरिता फक्त वंशजांचं कीर्तन नाही, तर श्रवण करण्याकरिता देखील वंशज बसलेले आहेत. सगळे एकदम आल्याच्या नंतर मला प्रारंभीच वाटलं झाला आपला काला. म्हणजे एका सेवेला एवढे वंशज म्हटल्याच्या नंतर आमच्या संस्थांचे त्या ठिकाणी माझी विश्वस्त नाही का, आमच्या देवकर घराण्यातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व मालिकाप्पा महाराज देवकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर संस्थांचे माजी अध्यक्ष, ज्यांचं अध्यक्ष कार्यकाळामध्ये देखील काकडा चुकला नाही होता. आमच्या देवाचा अभिषेक जरी झाला तरी यांचा काकडा संपत नाही, एवढा काकडा निष्ठेचा असतो. प्रत्येक अभंग असं नाही की वेळ कमी आहे म्हणून भजनामध्ये त्या ठिकाणी मधला मार्ग काढला, असं नाही. 7:30 भगवंताची तिकडं अभिषेक होऊन आरती चालते आणि मग इकडे यांची काकड्याची आरती चालते नाही का. एकही दिवस आणि जवळजवळ 88 वय आहे आमच्या नानांचं, परंतु अजूनही तरणा भाग्यवंत 75 तरणा भाग्यवंत म्हणजे हरिकीर्तन. आजही पहाटे उठून स्नान करून टाकलेलं असतं बघा. बरीचशी मंडळी झोपेतून तसं पांघरून घेऊनच काकड्याला उभारतात, स्नान करून त्या ठिकाणी काकड्याला उभारतात. असे आमचे संस्थांचे माजी अध्यक्ष नामही या ठिकाणी विराजमान आहेत. तातवडे क्षेत्रातील बरीचशी मंडळी आलेली आहेत. आमचे पिंचे मामा आहेत, आमचे प्रकाश आप्पा पवार आहेत, बरीचशी मंडळी या ठिकाणी. आणि या सगळ्यांच्या वारकऱ्यांमध्ये लाडकं व्यक्तिमत्व असणारं आमचं अक्षयजी भोसले हे देखील आलेले आहेत. धर्मवीर आघाडीच्या संघटनेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये एक मोलाचं आणि वैभव संपूर्ण कार्य त्या ठिकाणी ते करीत असतात. बरीचशी मंडळी संघटना पुस्तक काढतात, त्या नावं पुस्तक काढतात, परंतु अक्षयजींचं एक मोठं योगदान आहे आणि कार्य तत्परता त्या ठिकाणी त्यांची प्रचंड आहे. माझ्याच स्मरणामध्ये किंवा जे मी अनुभवलेले त्या ठिकाणी अनुभव आहेत, विषय आहेत. कार्तिक वारीच्या सोहळ्यामध्ये 2024च्या दुर्घटना घडली दिल्लीमध्ये. त्या ठिकाणी जवळजवळ पुष्कळ वारकरी जखमी झाले, काही मयत देखील झाले. आणि रात्री सुमारे 1:30-2 वाजता मी त्या ठिकाणी अक्षयजींना फोन केला. मला अक्षयजी अशा घटना घडलेल्या आहेत. म्हटले महाराज माझ्याही कामावर आले नाही. मी त्वरित रात्री 1:30-2 वाजता फोन झाल्याबरोबर लोकलोक त्या ठिकाणी सर्व व्यवस्था वारकऱ्यांकरिता त्या ठिकाणी पोच केल्या. एवढंच नाही तर जे वारकरी त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत त्यांच्याकरिता लगेच त्या ठिकाणी मदत पोहोचवलेली आहे. जे गंभीर जखमी झाले त्यांची देखील त्या ठिकाणी अगदी काळजीने व्यवस्था केलेली आहे. असे असंख्य उदाहरण आहेत. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मोठं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना जवळ केलं जातच नाही. आज बऱ्याचशा कीर्तनकारांची त्यांनी विमा उतरवलेली आहे. त्यानंतर माझी एक संकल्पना त्यांना मी मानली की जे महिन्याचे वारकरी आहेत की प्रत्येक महिन्याला देव आळंदी पंढरीची वारी करतात, त्यांचा विमा त्या ठिकाणी उतरवला जावा. म्हटले महाराज लोक ही तुमची मागणी म्हणजे मी पूर्ण करतो. कारण आमचे शास्त्री वगैरे महिन्याची वारी करतानाच त्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी निधन झाले पंढरीच्या वाटेवर. म्हणून महिन्याच्या वारकऱ्यांचे विमा उतरवणे हे अत्यंत आवश्यक आहे नाही का. संप्रदायामध्ये मोलाचं योगदान त्यांचं असतं आणि नुसता असता असं नव्हे, जातीवंत त्या ठिकाणी वारकरी आहे. आपण ज्याला हाराचा वारकरी, काही फक्त नुसते अध्यक्ष बनून राहिले पण त्याचा हरिपाठ पाठ नाही. आमच्या अक्षयजींचा हरिपाठ पाठ
आमचे अक्षय महाराज कीर्तनाला आता जरी म्हटलं की उभं राहावं की कीर्तनाला कंबर बांधून उभं राहतात. असं शेकडो अभंग जगद्गुरु तुकोबांचे पाठ आहेत, नामदेवरायांचे पाठ आहेत, ज्ञानोबांचे पाठ आहेत, काकडा मुकुंद आहेत. एवढंच नव्हे तर भजन देखील त्या ठिकाणी सुंदर वाजवतात ते. आता त्यांना वाजवण्याची पुष्कळ आवड आहे, परंतु मृदुंग देखील ते स्वरात वाजवतात. तुम्ही जगद्गुरु तुकोबांच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये पाहिलं असेल, स्वतः मृदुंग घेऊन ते प्रस्थानामध्ये म्हणजे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. नुसतं वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करून वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधित्व म्हणून मिळवून घेणारे पुष्कळ आहेत, परंतु हा माणूस या ठिकाणी जातीवंत वारकरी आहे हे मात्र त्या ठिकाणी निश्चित. मोठ्या आनंदाने प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबांच्या सानिध्यामध्ये तुकोबांचं भजन करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होत आहे. तुका नाम तुका राम तुका कापी. जोपर्यंत भजन चालू आहे तोपर्यंत सर्वांनी हात वरती करून काळी वाजून मोठ्या भक्ती भावाने जगद्गुरु तुकोबांचे भजन करायचे. फक्त कीर्तन मंडपामध्ये बसलेलेच नव्हे, कीर्तन मंडपाच्या बाहेर राऊळामध्ये मंदिरामध्ये जेवढे भाविक आहेत सर्वांनी आपापले हात वरती करून तुकोबांचा नामघोष करायचा. तुकाराम